Hello friend, today start with as a fifth standard English, my English book as a unit 5, the golden touch. Listen carefully and read with me. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्यासोबत बरोबर वाचा. बघा आहेत कॅरेक्टर्स आहेत कॅरेक्टर मीन्स पात्रे. सी फर्स्ट कॅरेक्टर इज अ किंग मिदास म्हणजे मिदास नावाचा एक राजा असतो. मेरी गोल्ड ॲज अ किंग्स प्रिन्सेस ॲज अ डॉटर ऑफ मेरी गोल्ड अँड स्ट्रेंजर मीन्स अनोळखी मनुष्य किंवा एक देवदूत ॲज अ सर्वंट म्हणजे तिथं काम करणारा. ॲज अ सीन फर्स्ट किंग मिदास इज अ सिटिंग इन अ डार्क सेलर. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. डार्क सेलर मीन्स ऑफ तळघर. काय करतो एके दिवशी जो किंग मिदास असतो तो आपल्या तळघरामध्ये बसून गोल्डनचे कॉईन काउंटिंग करत असतो. बघा किंग व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव. माझ्याकडे किती गोल्ड आहेत. आय विश हॅड अ समोर. पण माझी इच्छा आहे की अजून असावेत असं म्हणणार तो पण तिथं स्ट्रेंजर इंटर करतो. हु आर यू. किंग म्हणतो हु आर यू. तू कोण आहेस. स्ट्रेंजर म्हणतो आय एम अ फ्रेंड. मी मित्र आहे. किंग हाऊ डीड यू गेट इन. तू कसा काय आलास. द डोअर इज लॉक्ड. अँड डोअर लॉक्ड आहे. स्ट्रेंजर लॉक्ड डोअर कॅनॉट कीप मी आउट. व्हॉट अ पाईल ऑफ दी गोल्ड यू हाव देअर. यू मस्ट बी व्हेरी. तू तर खूप श्रीमंत आहे त्याच्यामुळे मी बिना लॉक करताच आलो आहे की कॅनॉट कीप मी आउट. त्याच्यावर किंग काय म्हणतं बट आय वॉन्ट मोअर. पण मला अजून श्रीमंत व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बी रिचर. मला श्रीमंतापेक्षाही अतिशय श्रीमंत व्हायचं आहे. इट हॅज टेकन मी मेनी इयर टू गेट ऑल दी गोल्ड. हे मला खूप वर्ष झाले मी हे गोल्ड सोने जे आहे ते गोळा करतोय. आय वॉन्ट टू गेट मोअर गोल्ड क्विकली. मला आणखी सोनं पाहिजे आहे आणि तेही अतिशय जलद किंवा अतिशय लवकरात लवकर मला गोल्ड पाहिजेत. स्ट्रेंजर व्हाय डू यू लव इट सो. तू एवढं प्रेम का करतोय. कशावरती तर गोल्डवरची असं स्ट्रेंजर विचारतोय. किंग व्हाय एव्हरी वन लव्ज गोल्ड. का नाही सगळेजण तर म्हणजे सोन्यावरतीच प्रेम करतात. इट मेक्स यू रिच. म्हणजे प्रत्येकाला वाटतं यू मेक्स रिच. आय लव टू सीट दी डार्क सेलर. हे जे म्हणजे डार्क सेलर म्हणजे जे काही तळगर आहेत त्यावर मी प्रेम करतो. लुक ॲट ऑल माय गोल्ड. बघ माझ्याकडे किती गोल्ड आहे. स्ट्रेंजर इन युअर गार्डन आर फ्लावर अँड गोल्डन सनशाईन. दे आर मोर फार ब्युटिफुल. म्हणजे तुझे जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये फुलं जी काही फुले आहेत त्याच्यावरती सूर्याची जी किरणं पडतात ते कसे आहेत एखाद्या गोल्डनपेक्षा कमी नाहीत असं त्या स्ट्रेंजर त्या किंगला सांगत असतो आणि ते खूप अतिशय सुंदर आहेत. बट बघा किंग काय म्हणतोय नॉट टू मी. मला ते नको आहे. आय लाईक टू बी हिअर वेअर एव्हरीथिंग मेड ऑन रिअल गार्डन. मला फक्त रिअल गोल्डन पाहिजे. गोल्ड पाहिजे. एव्हरीथिंग इज गोल्ड म्हणजे सर्व काही सोन्याचं हवं आहे. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टचड वुड टर्न टू गोल्ड. माझी एक इच्छा आहे की मी ज्याला कशालाही टच करीन ते सोन्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे. टर्न टू गोल्ड. स्ट्रेंजर दॅट इज अ स्ट्रेंज विश. तुझी खूपच विचित्र अशी विश आहे इच्छा आहे. आर यू शुअर वॉन्ट टू एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. तुला खरंच असं वाटतं का की सर्वांना मी टच करीन ते सोन्याचं होईल. तू खरं त्याच्याशी शुअर आहेस. त्याच्यावर बघा किंग काय म्हणतो यस यस आय एम शुअर. मला खात्री आहे मी बरोबर आहे. एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड. सर्व काही मला सोन्याचा हवं आहे आणि आय वूड बी सो हॅपी. आणि मी खूप आनंदी होईन असा किंग म्हणतो. त्याच्यावर स्ट्रेंजर बघा काय म्हणतो दॅन यू शॅल हॅव युअर विश. तुझी इच्छा पूर्ण हो असं तो स्ट्रेंजर म्हणतो. टुमॉरो मॉर्निंग ॲट सनराईज म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी यू शॅल हॅव गोल्ड टच. उद्या सकाळी तुझी जी इच्छा आहे सूर्योदयाच्या आधी म्हणजे सूर्य उगवायच्या आधी तुझ्या इच्छा पूर्ण होईल की जी जी जे कशाला तो हात लावतील ते गोल्डनचं होईल सोन्याचं होईल. किंग थँक्यू सो मच ओ स्ट्रेंजर. मी तुझा आभारी आहे अनोळखी मनुष्य किंवा देवदूत आता किंग म्हणतो. तर स्ट्रेंजर म्हणतो डू नॉट थँक्यू मी. मला तू धन्यवाद म्हणू नको.
परहेप्स यू विल बी सॉरी. काही दिवसांनी किंवा लगेच तू मला काय सॉरी म्हणणार आहेस. किंग त्याच्यावर म्हणतो ओ नो इट्स अ ड्रीम कम ट्रू. मी म्हणणार नाही कारण माझं स्वप्न जे आहे ते सत्यात उतरणार आहे. ड्रीम कम ट्रू. बघा सीन सेकंडमध्ये इन द ब्रेकफास्ट रूम म्हणजे जेवणाच्या नाश्त्याच्या रूममध्ये बघा सर्वंट गुड मॉर्निंग प्रिन्सेस मेरीगोल्ड गुड मॉर्निंग वेअर इज अ किंग म्हणजे गुड मॉर्निंग सर्वंटला म्हणते ती आणि राजा कुठं आहे अशी मेरीगोल्ड म्हणजे किंगची डॉटर त्याला विचारे सर्वंटला. सर्वंट काय म्हणतो बघा ही हॅज गोन फॉर अ वॉक इन दी गार्डन. ते कुठं गेले आहेत गार्डनमध्ये गेले आहेत वॉक करायला चालायला. मेरीगोल्ड आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड. तू पाहिलं आहेस का माझ्या रूममधील जे काही सर्व वस्तू आहेत ते सर्व सोन्याच्या झाले आहेत. एव्हरीथिंग इज बेडरूम टर्न टू गोल्ड. सर्वंट देअर ही इज इन दी रोज गार्डन. मेरीगोल्ड व्हॉट एव्हर इज ही डुईंग. सर्वंट ही इज टचिंग ऑल धीस रोजेस नाव ही कमिंग दिस वे आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट. म्हणजे ते राजाने कशा ही इज टचिंग म्हणजे त्यानं राजाने कशालाही टच केला की ते सोन्याचं होतंय. त्याने पूर्ण जे काही रोजेस आहेत ते पूर्ण सोन्याचे झाले आहेत. नाव ही इज कमिंग धिस वे तू इथं ये आणि आय विल गो मी आता जातो आणि तू ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करून घे. एवढं म्हणून सर्वंट तिथून निघून जातो. तोपर्यंत किंग येतो. गुड मॉर्निंग मेरीगोल्ड सी व्हॉट आय हॅव बॉट फॉर यू. तू बघितलं आहेस का सर्व काही असा किंग विचारतो मेरीगोल्डला. मेरीगोल्ड म्हणते अ फाईन येल्लो रोजेस. बघा मेरीगोल्ड म्हणते मला खूप बरं वाटायचं की येल्लो जी फुलं गुलाबाची फुलं होती त्याचा वास मला खूप आवडायचा. ओ इट हॅज अ नो स्मेल. ही जे काय रोज दिले त्याला कुठलीही स्मेल नाही आहे वास नाही आहे. आणि द हार्ड पिटल मीन्स पाकळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या खूपच कठीण आहेत. हो पिकड माय नोज आणि माझ्या नाकाला त्या पिकड करत आहे. आणि स्टार्ट दी क्राईंग म्हणजे प्रिन्सेस त्याचा वास घेऊन किंवा ते लागल्यामुळे ती काय करते रडायला चालू करते. त्याच्यावर बघा किंग काय म्हणतो व्हॉट आर यू क्राईंग फॉर. तू का रडत आहेस. इट इज अ गोल्डन रोजे. ही तर सोन्याचं फूल आहे. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन. माझ्या बागेतील जी काही फुलं आहेत ते सर्व कशा झाले आहेत सोन्याची झाले आहेत. व्हाय आर यू क्राईंग. तू का रडत आहेस इतकं सोन्याचं फुल देऊन ही मेरीगोल्ड. आर दे ऑल लाईक धिस वन. आर दे ऑल लाईक धिस वन. मला हे आवडलं आहे. किंग कम ऑन नाव लेट्स हॅव अ ब्रेकफास्ट. किंग काय म्हणतो ये आता चल आता नाश्ता करू. ओ तोपर्यंत ओ म्हणतो म्हणजे मध्ये वाक्य थांबलेलं आहे. मेरीगोल्ड म्हणते व्हॉट दी मॅटर. काय हे मॅटर आहे काय हा प्रकार आहे. हॅव यू बरंट युअर माउथ. म्हणजे माउथ तुमचं बरंट जळल्यासारखं का दिसत आहे. किंग द फिश हॅज टर्न टू गोल्ड. आणि जसा तो फिशला हात लावतो खायला घेतो ब्रेकफास्ट करायला आणि ते काय होतं टर्न टू गोल्ड. आय मस्ट ट्राय टू एग. परत तो किंग एगला ट्राय करतो अंड खायला तेही कशात टर्न होतं गोल्डनमध्ये. ते ओ म्हणजे जो काही तो खायला घेतो सर्व ते ब्रेकफास्ट कशात होतं सोन्यात टर्न होतं. बिकॉज ऑफ दी जो तो कशालाही हात लावत जाईल तो सोन्यात होतो. बिकॉज त्याला स्ट्रेंजरनं इच्छा पूर्ण केली असते. व्हॉट शॅल आय डू नॉ. हे काय झालं आहे ॲज अ ऑल टू दी टर्न टू म्हणजे सर्व काही सोन्याचं झालं आहे. मेरीगोल्ड टेल मी व्हॉट दिस मॅटर. मला सांगा काय हा प्रकार आहे. मेरीगोल्ड विचारते. किंग एव्हरीथिंग आय टच टर्न टू गोल्ड. म्हणजे मी ज्याला कशालाही हात लावतो ते गोल्डनमध्ये रूपांतर होते सोन्यात रूपांतर होते. आय शॅल नेव्हर एबल टू ईट एनिथिंग. मी आता काहीही खाऊ शकत नाही कारण ज्या कशाने मी खायला प्रयत्न करतो ते गोल्डन टचमध्ये होतं. मेरीगोल्ड माय पुअर फादर कॅन आय हेल्प यू. माझे बिचारे वडील गरीब वडील मी तुमची काही मदत करू. मेरीगोल्ड म्हणते. मेरीगोल्ड रशेस फॉरवर्ड. तर तिथे येते की नो डोंट टच मी. मला टच करू नको. कीप अवे लांब जा लांब जा. असं किंग म्हणतो ओ मेरीगोल्ड व्हॉट हॅव यू डन. हे काय झालं मेरीगोल्ड. मेरीगोल्ड हॅज टर्न इन टू
स्टॅच्यू ऑफ गोल्ड. त्या मेरीगोल्डचाही त्याचा हात चुकून ज्या म्हणण्यात किंगचा हात मेरीगोल्डला लागतो आणि त्या मेरीगोल्डचा पुतळा तयार होतो सोन्याचा. बघा नंतर काय होतं, किंग माय डॉटर, माय डिअर डिअर मेरीगोल्ड, माझी प्रिय प्रिय मेरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, माझे जीवन आहेस तू, असं तो मेरीगोल्ड म्हणते. लाईक अ रे ऑफ सनशाईन, तू सूर्याची किरण आहे. सी अ ओनली गोल्डन डॉल, आता तू फक्त एक सोन्याची डॉल झाली आहे सध्या. द स्ट्रेंजर कम इन, तेव्हाच तिथं स्ट्रेंजर येतो. स्ट्रेंजर आपण पाहिलेला आहे, कोण आहे, म्हणजे एक अनोळखी मनुष्य, देवदूत असतो तो स्ट्रेंजर. वेल फ्रेंड मिदास, व्हॉट डू यू डू सेथ नाव, आता तू काय म्हणतोस माझ्या मित्रा मिदास. बघा त्यावर किंग काय म्हणतं, आय एम अनहॅपीनेस्ट मॅन इन दी वर्ल्ड, मी जगातील सर्वात दुःखी मनुष्य आहे. स्ट्रेंजर, व्हाय यू डिड दी प्लेंटी ऑफ गोल्ड नाव, आता तुझ्याकडे तर भरपूर सोनं झाले आहे. किंग, आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड, मला हे आवडलं नाही सोनं. आय वॉन्ट माय डॉटर, मला माझी मुलगी आहे. मला खायचं, आय वॉन्ट टू ईट, मला जेवायचं आहे, खायचं आहे. आय वॉन्ट टू रिअल फ्लावर इन माय गार्डन, आणि मला माझ्या बागेमध्ये खरोखरची फुलं पाहिजे आहेत. प्लीज टेक अवे धिस गोल्डन टच, प्लीज कृपा कर आणि माझी जी गोल्डन टच म्हणजे सोन्याच्या स्पर्शाची जी काही इच्छा होते ती परत घे, कृपा कर माझ्यावर, असं तो स्ट्रेंजरला म्हणतो. स्ट्रेंजर काय म्हणतो बघा, डू यू रिअली वॉन्ट टू टेक अवे दी गोल्डन टच, तू खरंच म्हणजे कन्फर्म आहे का तुम्हाला तो गोल्डन टच म्हणजे सोनेरी स्पर्श आहे तो माघारी घेऊ मी. किंग, आय हेट इट, मला नको आहे. आय टेक इट अवे, तर घेऊन टाक तू, काय तर गोल्डन टच. स्ट्रेंजर, देन गो अँड बाथ दी स्ट्रीम दॅट फ्लोज दी गार्डन, व्हेन दॅट डन ब्रिंग बॅक पिक्चर ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल अपॉन एनिथिंग यू विश ऑफ चेंज बॅक फ्रॉम गोल्ड, जे काही गोल्डमध्ये होतं ते परत तो हाय असं रूपांतर करतो आणि तिथून स्ट्रेंजर निघून जातो. सीन्स थर्ड बघा, मेरीगोल्ड स्टील अ स्टॅच्यू, किंग स्प्रिंकल वॉटर अवर हेड, त्याचा पुतळा बघून म्हणजे किंगला काय फुटलेलं असतं, एक प्रकारचा घाम फुटलेला असतो आणि त्याच्या हेडमधून पाणी पडत असतं. बघा, किंग, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मेरीगोल्ड, म्हणजे त्याच्या मुलीचं परत रूपांतर पाहून त्याला घाम फुटलेला असतो. मेरीगोल्ड, कम अलाव, माझ्यापाशी ये. व्हॉट आर यू डुईंग फादर, काय झालं बाबा. फादर, यू हॅव स्प्रिंकल्ड वॉटर ऑन माय फ्रॉक, तुमचे जे हेडमधून जे काही पाणी पडते ते माझ्या फ्रॉकवरती पडते, जो काही घाम आलेला आहे तो. किंग, लेट अस गो इन टू दी गार्डन, माझ्यासोबत गार्डनमध्ये चल. मेरीगोल्ड, तो मेरीगोल्डला म्हणतोय, सी व्हॉट इज फाईन मॉर्निंग इट इज, तर बघ किती छान मॉर्निंग जाईल. मेरीगोल्ड, यस लेट अस गो अँड पिक सम फ्लावर, चला आणि काही फ्लावर फुले गोळा करू. किंग, कम अलॉंग देन मेरीगोल्ड, आय हॅव टू स्प्रिंकल धिस एव्हरीथिंग दॅट आय टचड अँड देन वी विल गेट अ सम रोजेस, तो त्याचा घाम पुसतो आणि काय करतो, काही फुले तोडतो गुलाबाची आणि ब्युटिफुल रोजेस विथ लवली, हातात फुलं घेतो आणि त्या फुलांना म्हणतो, वा किती सुंदर हा जा वास आहे. थँक्यू. ह्याचे जे रायटर आहेत ते बघा कोण आहेत, ॲडॅप्टेड फ्रॉम अ प्ले ऑफ फिलिप्स वॉल्श. अशा प्रकारे छान असं नाटक होतं, ते काय संपलेलं आहे. प्ले रीडिंग परफॉर्म्स. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.